ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवत भक्त विदुर आपले थोरले बंधू धृतराष्ट्र ह्यांना स्पष्ट शब्दात पण अत्यंत सौम्य आवाजात सगळं सांगतायत आणि अतिशय शांत सौम्य असा त्यांचा स्वभाव होता की विदुरांच्या संगतीचा अनेक जणांना लाभ व्हावा असं वाटत असे। कौरवांच्या हिताचं जरी विदुर सांगत होते तरी सुद्धा ते ऐकत असताना बाजूला जी मंडळी होती त्याच्यामध्ये कर्ण होता, दुःशासन होता, शकुनी मामा होते, दुर्योधन स्वतः होता। हे सगळं ऐकत असताना त्या बाकीच्याही मंडळींच्या अंगाचा तिळपापड होत होता आणि त्याच वेळेला त्याहीपेक्षा जास्त अनावर असा क्रोध दुर्योधनाला होत होता। रागानं ओठ फुरफुरत होते आणि डोळ्यातून अंगार निघत होता। असं येऊन शेवटी दुर्योधन म्हणाला विदुरांचा तिरस्कार करत की अरे ह्या कुटील बुद्धीच्या दासीपुत्राला इथे कोणी बोलावलं? हा आमच्या घरचं अन्न खाऊन आमच्याच घराचे वासे मोजतोय। वास्तविक ह्यानी आमचा पक्ष स्वीकारायला पाहिजे। पण ह्याच्या ठिकाणी असलेली परधार्जिणी वृत्ती बघितल्यानंतर तो शत्रूचंच काम करतोय का काय अशी खात्री वाटावी असं याचं बोलणं आहे। आता ह्यांचा जीव तर घेता येत नाही पण ह्यांना आपल्या नगरात राहू देणं हे केव्हाही योग्य नव्हे, उलट धोक्याचं आहे। तेव्हा ताबडतोब ह्यांना आपल्या नगरातून हकलून द्या असे ते क्रोधातून आलेले उद्गार दुर्योधनाचे विदुरांनी ऐकले आणि नुसते ऐकले नाही, धृतराष्ट्रांकडे बघितल्यानंतर त्यांच्याकडनं दुर्योधनाच्या या उद्गारांना कुठल्याही प्रकारचा प्रतिकार दिसला नाही। त्यांनी धृतराष्ट्रांनी दुर्योधनाची समजूत काढली नाही। आपल्या भावासमोरच उकळत्या तेलाप्रमाणे शिरणारे दुर्योधनाचे शब्द ऐकले। मर्मावर आघात झाल्यासारखं दुःख झालं पण तरी सुद्धा ते दुःख मागे टाकून बाजूला सारून आणि ही भगवंताचीच प्रबळ अशी माया आहे असं समजून विदुरांनी आपलं धनुष्य राजद्वाराशी ठेवलं आणि तिथून हस्तिनापुरातून ते बाहेर पडले। घर हे नुसतं सजावटीसाठी नसून त्या घरात आपल्याला भगवंताची आराधना करता यायला पाहिजे। भगवंताच्या आराधनेत ह्या अशा दुष्टांच्यामुळे, मोहीजनांच्यामुळे, क्रोधीजनांच्यामुळे जर प्रतिमा येत असेल तर ते घर घर राहत नाही, उलट तो नरक बनतो। विदुरांनी ते घर सोडलं ते हलाखीच्या परिस्थितीतून नाही सोडलं। उत्तम वैभव, सगळ्या प्रकारचं वैभव त्यांच्याकडे होतं पण जिथे आपला मान राखला जात नाही, नीतीच्या सांगितलेल्या गोष्टी जिथे ऐकल्या जात नाहीत, स्वीकारल्या जात नाहीत, उलट आपला अपमानच होतोय कटू शब्दांमध्ये, तिथे न राहणं हे जास्त श्रेयस्कर। आणि म्हणून विदुर तिथून बाहेर पडले। वास्तविक उत्तम असा हेरा कौरवांना विदुरांच्या रूपाने प्राप्त झालेला होता पण हे सगळे कौरव रत्नपारखी न ठरता गाजर पारखी ठरले। विदुरांची त्यांना किंमत कळली नाही, हे त्या कौरवांचं दुर्दैव। आणि त्या सगळ्यांना त्यांच्या कर्मावर सोडून देत विदुर हस्तिनापुरातून
बाहेर पडले आणि आता काही पुण्य संपादन करावं, भक्ती करावी या इच्छेनं तीर्थबाद भगवान श्रीकृष्णांच्या, भगवान विष्णूंच्या निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी फिरायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे प्रवासाला लागले. जिथे भगवान श्रीहरी, ब्रह्मा, रुद्र, अनंत इत्यादी अनेक मूर्तींच्या रूपामध्ये भगवान विराजमान आहेत, जिथे जिथे भगवंताच्या प्रतिमांनी सुशोभित असं तीर्थस्थान आहे, त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा असलेलं नगर आहे, पवित्र वन आहे, पर्वत आहेत, दिकुंज आहेत, निर्मळ अशा पाण्यानं भरलेल्या नद्या, सरोवर आहेत, अशा सगळ्या पुण्यक्षेत्रांच्या ठिकाणी, तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी ते एकटेच हिंडायला लागले. कुठलीही तीर्थयात्रा हे तप म्हणून जर करायची असेल तर समूहाने न करता एकट्यानेच करायची असेल. यात एक भाग असा होतो की एकट्याने हिंडत असताना हळूहळू आपली देहबुद्धी गळत जाते. देहाला लागणाऱ्या सुखसोयींबद्दल, आहार निद्रादी अनुकूलतांबद्दल मनुष्य हळूहळू उदासीन होत जातो आणि ह्या गोष्टींमधनं मन काढून घेतल्यामुळं भगवंताकडे आपलं मन लागायला सुलभ होतं. विदुर एकटेच अकेला चल ह्या न्यायानं हिंडत होते आणि अवधूत वेशामध्ये होते. अवधूत शब्दाचा खरा संस्कृताचा अर्थ आहे तिरस्कृत. एकीकडे दुर्योधनाने आणि आप्तजनाने तिरस्कार केलेलाच होता. आता आपल्याला आपली भक्ती विहित मार्गाने नेण्यासाठी, अविच्छिन्नपणे चालू ठेवण्यासाठी अन्य जनांचा कुठल्याही प्रकारचा विक्षेप येऊ नये म्हणून विदुरांनी आपली ओळखच जणू लपवली. आपण कोणालाही ओळखता येऊ नये अशा पद्धतीने ते राहायला लागले. सामान्य माणसाने कोणीतरी त्यांना बघितलं असतं तरी त्यांना विदुरांबद्दल तिरस्कार वाटला असता, असं बाह्यरूप त्यांनी स्वीकारलं आणि स्वच्छंदपणे ते हिंडायला लागले, तीर्थयात्रा करायला लागले. ज्यांनी कोणी आप्तजनांपैकी त्यांना पूर्वी बघितलं असेल त्यांनी सुद्धा आता ह्यांना ओळखलं नाही, इतकी त्यांनी आपली ओळख लपवलेली होती. आणि अत्यंत पवित्र आणि साधं जेवण घ्यावं, अत्यंत शुद्ध वृत्तीने जीवन निर्वाह करावा, प्रत्येक तीर्थात स्नान करावं, जमिनीवर झोपावं आणि भगवंताला प्रसन्न करणाऱ्या अनेक व्रतांचं पालन करावं, अशा क्रमानं ते तीर्थयात्रा करत होते. अशा प्रकारे संपूर्ण भारतवर्षामध्ये हिंडता हिंडता जेव्हा ते प्रभास क्षेत्रामध्ये पोहोचले तोपर्यंत भगवान श्रीकृष्णांच्या सहाय्यानं महाराज युधिष्ठिर महाभारतीय युद्ध जिंकून पृथ्वीवर एकछत्र साम्राज्य चालवत होते, अखंड राज्य करायला लागले होते. प्रभास क्षेत्री जेव्हा त्यांना कळलं की या महाभारतीय युद्धामध्ये आपली सगळी कौरव मंडळी ही मरण पावलेली आहे, त्यांचा नाश झालेला आहे आणि ते सुद्धा आपापसात लढून मेले. क्षणभर त्यांना वाईट वाटलं, थोडासा शोक वाटला, पण विवेकानं त्यांनी स्वतःला सावरलं आणि अत्यंत शांतपणे ते सरस्वती नदीच्या तीरी गेले. कौरवांच्या नाशाचं कारण ते स्वतःच होते. वनातले बांबू किंवा अन्य वृक्ष एकमेकांवर घासून त्याच्यातून अग्नी तयार होतो आणि त्या अग्नीतच ते बांबू किंवा ती झाडं झुडं ही जळून जातात. हे जसं घडावं तसंच कौरवांच्या नाशासाठी ते स्वतःच कारणीभूत ठरले.
पुढे सरस्वती नदीच्या तीरी आल्यानंतर त्यांनी त्रित, उषणा, मनु, पृथु, अग्नी, असित, वायू, सुदास, गौ, गुह आणि श्राद्धदेव अशा नावांनी प्रसिद्ध असलेली 11 तीर्थ पाहिली, त्यांना भेट दिली. आणि या व्यतिरिक्त सुद्धा पृथ्वीवरच्या ब्राह्मण आणि अन्य देवतांनी स्थापन केलेली जी भगवान विष्णूंची आणि अन्य देवतांची मंदिरं होती की ज्या शिखरांवर भगवंताचं मुख्य आयुध जे चक्र त्याचं चिन्ह होतं, त्यांनाही त्यांनी भेट दिली. आणि ज्यांच्या दर्शन मात्रानं केवळ पाहण्यानं भगवान श्रीकृष्णांचं स्मरण व्हावं अशी ही मंदिरं त्यांनी बघितली, त्यांना मंदिरांना भेट दिली. आणि तिथून हिंडता हिंडता धनधान्याने समृद्ध अशा सौराष्ट्र, सौवीर, मत्स्य आणि कुरुजांगल इत्यादी देशांमध्ये जात जात त्या देशांना भेटी देत देत काही दिवसांनी ते यमुनेच्या तीरी पोहोचले. आणि तिथे त्यांना परमभागवत अशा उद्धवांचं दर्शन झालं. पुढे काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.